कुर्डुवाडी शहरात निवडणुकीनंतर अवघ्या 100 दिवसातच राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या विकास कामांपेक्षा आरोप प्रत्यारोपांची जास्त चर्चा रंगात आहे। कुर्डुवाडी शहरात निवडणुकीनंतर अवघ्या 100 दिवसातच राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व रिपाई गट नेते समीर मुलाणी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्यावर जोरदार टीका केली। शहर विकासाच्या एकाही मुद्द्यावर ठोस काम न करता नागरिकांची दिशाभूल सुरू असून त्यांची कामगिरी शून्य असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या आरोपांना उत्तर देण्यासाठी नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। मी गेल्या 100 दिवसात प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कामं करून घेत आहे, त्यामुळे काहींना वाटतं मी प्रसिद्धीसाठी जाते, पण मी कधीही फोटो किंवा रील काढत नाही। माझं कामच माझी ओळख आहे, असं ठामपणे त्यांनी सांगितलं। उठून फील्डवर काम करणारा, मला असं माझी प्रसिद्धी करायची नाही। समोरच्यांना वाटतंय मी प्रसिद्धी करते, पण माझं कुठंच रील नाही किंवा फोटो नाही। आणि मला रील आणि फोटो काढायचं कुणाचं बंधनही नाही, कुणाचा मला ठराव घ्यायची काही गरज नाही की मी रील काढू की नको, असा काही विषय नाही। तरीही माझा कुठं फोटो सुद्धा मी कधी व्हायरल केलेला नाही आणि ते माझ्याकडे नाहीत। पण पावसाळ्यापूर्वी शहरात रोगराई पसरू नये म्हणून फवारणी सुरू केली असून स्वच्छतेचं नियोजन केलं आहे। शहरातील स्वच्छता, आरोग्य सेवा, घंटागाडी व्यवस्था आणि 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत केल्याचा दावा त्यांनी केला। तसंच विविध विकास कामांसाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहितीही त्यांनी दिली। आरोग्याविषयी मी आता कुठं रोगराई येऊ नये म्हणून फवारणी चालू आहे आपली। स्वच्छतेचं आता पावसाळ्यापूर्वी नियोजन केलेलं आहे। जेसीबीने मोठ्या कॅनल गटरी स्वच्छतेचा विषय घेतलेला आहे तो। आणि जो आपला दिवाबत्ती आहे, ती दिवाबत्ती सुद्धा आपली बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण कव्हर करत आणलेली आहे। जे त्यांनी आपल्यावर आरोप केला की टेंडर अजून नवीन वार्षिक टेंडर चालू केले नाही, जुने टेंडर आहेत आणि त्याची मुदतवाढ प्रशासनाने दिलेली आहे, त्याच्यावर आपले काम चालू आहेत। आपले कुठलेच कामं त्यांनी मंजूर करणार नाही असं म्हणतात, पण आपला साधा श्वान हा विषय दिलेला मंजुरीसाठी हायकोर्टाने मंजूर केलेला आहे, तो सुद्धा आपला मंजूर केलेला। याचबरोबर त्यांनी पूर्वीच्या कारभारावरही सवाल उपस्थित केले। 300 कोटी रुपयांचा निधी नेमका कुठं गेला? एक तरी दर्जेदार काम दाखवावं। 21 गाळे रिकामे असताना 3.5 कोटी रुपये खर्च करून 52 नवीन गाळे का बांधले, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आपण बायोमायनिंगचा जो विषय आहे तो 65 लाखाचा मंजूर केलेला आहे। टेंभुर्णी रोडला जो पूल आहे त्याच्यासाठी आपण 2 कोटी रुपये मंजूर करून तिथं दिलेले आहेत त्या कामासाठी। आणि बाकीचाही आपण नियोजन मंडळावरनं पण भरपूर निधी आणलेला आहे। आता 300 कोटीचा हा विषय मला गावातनं सूर यायचे, मी ज्यावेळेला फिरत होते त्यावेळेला, कारण ते लोक म्हणायचे 300 कोटी निधी आला होता, गेला कुठं, असा लोकांचा प्रश्न आहे, माझा नाही तो। नगराध्यक्ष कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला नगरसेविका अंजली गावडे, अबोली चौधरी, सरस्वती क्षीरसागर, रेश्मा गोरे तसंच विशाल गोरे, साक्षी भिसे, राज ढेरे उपस्थित होते। एकंदरीतच कुर्डुवाडीत सध्या विकास कामांपेक्षा आरोप प्रत्यारोपांचीच जास्त चर्चा रंगत असून पुढील काळात हे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत।